चहा पावडर आणि बिस्किट यापासून काय बरं हा नवीन पदार्थ तयार करणार असेल? तुम्हालाही प्रश्न पडलाय ना? अहो, चहा तर जवळपास सगळ्यांनाच आवडतो. खूप हातावर मोजण्या इतकी लोक असतील की ज्यांना चहा आवडत नाही. त्यांनी एकदा जर हा चहा पिला ना तर खरं सांगतेय, नेहमी त्यांना या पद्धतीचा चहा आवडेल आणि न पिणारे सुद्धा आवडीने पितील. बऱ्याच जणांना तलप असते ती चहाची. एकदा या पद्धतीने चहा करून पहा. बिस्किट चहात बुडवून खायचं की चहाची काहीतरी वेगळीच रेसिपी करायची, ते मी पुढे या व्हिडिओत सांगणारच आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चहा प्रेमी असाल तर लगेच एक लाईक करून घ्या. चला रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा पहा, आपण हॉटेलमध्ये जातो आणि तिथला चहा काहीतरी वेगळाच लागतो. अगदी वेगळी चव असते त्या चहाची. चहा पावडरची मॅजिक असते की आणखी काही? आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचं सिक्रेट सांगणार आहे. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, आपल्याला यासाठी काय करायचंय, चहा पावडर घ्यायची जी तुम्ही घरामध्ये वापरताना तीच चहा पावडर इथे वापरायची आहे. आता मी कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाईज करत नाहीये, पण तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते. इथे मी सोसायटी चहा पावडर घेतलेली आहे. कमाल चहा होतो. तुम्ही जी घरामध्ये वापरत असाल ना ही चहा पावडर वापरून या पद्धतीने जर चहा केलात तर खात्रीने सांगतेय तुम्हाला चहा खूप जास्त आवडणार आहे. आणि ऑलरेडी जर तुम्हाला आधीपासूनच चहा खूप आवडत असेल ना तर तो अजून हवाहवासा वाटणार आहे. माझं मत असतं, चहा अर्धा कप प्या, पण चविष्ट गंधासारखा मस्त प्या. तर पहा, हा चहा बनवण्यासाठी आपल्याला एक पातेलं ठेवायचे गॅसवर, त्याला गरम करून घ्यायचे. म्हणजेच गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे अर्धा पेला पाणी घातलेलं आहे. मी 2 जणांसाठी चहा करतेय, त्यानुसार मी सर्व साहित्य तुम्हाला दाखवणार आहे. इथे पहा, अगदी भरून नाही घेतलाय चमचा, पण 1 चमचा चहा पावडर इथे मी घेतलेली आहे. आता आपल्याला ही चहा पावडर घालून हे पाणी छान असं उकळून घ्यायचे. त्यानंतर ना बाकीचे जिन्नस ॲड करायचे. जर तुम्ही या पद्धतीने चहा केलात ना तर खरं सांगतेय, पाहुण्यांसाठी जर करत असाल, प्रत्येक जण तुमचं भरभरून कौतुक करणार आहे. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा आणि एकदा करून सुद्धा पहा, कारण जास्तीचा काही खर्च नाहीये. नेहमी चहा करताच ना अगदी तसाच चहा करायचा आहे, फक्त काही टिप यामध्ये मी सांगणार आहे त्या लक्षात घ्यायच्या आहेत. पहा, चहाला छान अशी उकळी आली की त्यानंतरच यामध्ये साखर घालायची. आता इथे मी 1.5 चमचा साखर घालतेय. मी नेहमी चहा करताना 1 पेल्याला 1 चमचा साखर घेत असते, तर इथे मी पहा अर्धा पेला पाणी घातलं होतं, 1 पेला दूध घालणार आहे, त्यामुळे मी इथे 1.5 चमचा साखरेचा वापर केलाय. तुम्हाला जर जास्त गोड चहा आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त घालू शकता. कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी केली तरी चालेल. आता पहा, यामध्ये आपण 1 पेला इतपत दूध घालून घेतलं. बारीक गॅसवर चहा छान उकळून घ्यायचा आहे. गॅस मोठा करू नका. जेवढा तुम्ही बारीक गॅसवर चहा होऊन द्याल ना तेवढा चहा प्यायला खूप छान लागतो. तर पहा, अशा पद्धतीने मी बारीक गॅसवर छान ह्याला उकळी काढून घेतेय. आपल्याला हा चहा खूप आटवायचा नाहीये आणि खूप जास्त वेळही उकळायचा नाहीये. फक्त 3 ते 4 मिनटं मी हा चहा छान असा उकळून घेतलेला आहे, अगदी बारीक गॅसवर. त्यानंतरनं थोडीशी वेलची पावडर घातली, ज्यामुळे चहाची चव खरंच खूप छान येते. आता पाहूया याचं मॅजिक. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर इथे जी 2 पार्ले बिस्किट मी घेतले होते ना ते आपल्याला चहामध्ये घालायचे आहेत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, चहामध्ये घातल्यावर तर बिस्किट मेल्ट होणार, मग का चहामध्ये घालायचं? आपण हे पार्ले बिस्किट चहामध्ये घातल्यामुळे हा चहा खूप जास्त घट्ट होणार आहे, अगदी गंधासारखा होतो आणि प्यायला सुद्धा खूप छान लागतो. तुम्ही हॉटेलचा चहा सुद्धा विसरून जाल, इतका कमाल हा चहा होतो. बऱ्याच जणांना चहाची तलप असते असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यासाठी तर खरंच मी खूप भन्नाट रेसिपी सांगितली असं त्यांना वाटत असेल. तुम्हालाही असं वाटतंय ना? मला कमेंट करून नक्कीच कळवा. पहा, अशा पद्धतीने आता मी हा अजून 2 मिनटं छान असा उकळून घेणार आहे. अगदी बारीक गॅसवर होऊन द्यायचा, म्हणजे चहा जास्त आटणारही नाही आणि हे बिस्किट छान मेल्टसुद्धा होईल. अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मी हे बिस्किट थोडंसं मेल्ट करून घेते. पहा, अगदी या पद्धतीने. तुम्ही हवं तर आधीच
या बिस्किटांचा चुरा करून घ्या प्लेटमध्ये आणि मग तो यामध्ये घालू शकता. 2 जणांसाठी चहा करते त्यासाठी इथे मी 2 बिस्किटांचा वापर केला आहे. आता तुम्हाला किती क्वांटिटीत हा चहा करायचा आहे त्यानुसार नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने चहा करू शकता. जर तुमचं हॉटेल असेल, ढाबा असेल किंवा चहाची टपरी असेल, एकदा नक्की ट्राय करून पहा. तुमच्या गिरायकांना सुद्धा हा चहा खूप जास्त आवडेल. तर आता आपण एका कपामध्ये हा चहा ओतून घेऊया. यासोबत मी पार्लेजी बिस्किट घेतले, पण खरं सांगू का, असा जो घट्ट चहा असतो ना त्यासोबत कोणत्याही बिस्किटची गरज पडत नाही. तो असाच प्यायला जास्त छान लागतो. मला तर चहा खूप आवडतो. तुम्हाला आवडतो की नाही कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर चहामध्ये जर दुधावरची थोडी साय घेतली ना तर वा, चहाची मजा काही वेगळीच असते. पावसाळा आणि चहा अप्रतिम. पहा, मी तुम्हाला चमच्यामध्ये दाखवतेय. तो चहा फिरवताना तुमच्या लक्षात येत असेल किती घट्ट आहे. अगदी गंधासारखा चहा तयार झालेला आहे आणि पाणी आणि दूध दोन्ही वापरून आपण हा चहा केला आहे. फक्त दुधाचा नाही आहे बरं का. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्हा सगळ्यांना ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे. जाता जाता व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.